गाईज, कशा आहात? होप मजेतच असाल. तर इंस्टाग्रामला आपण स्टोरी टाकली होती की तुमचे प्रश्न असतील आणि तुम्हाला जे काही म्हणजे आन्सर आहेत ते यूट्यूबवरती पाहायला भेटतील. तर खूप सारे क्वेश्चन आलेत, म्हणजे खूप छान छान असे, असं नाही की क्वेश्चनच आहेत, तर खूप छान असे कमेंट्स आहेत त्यामध्ये आम्हाला क्वेश्चन थ्रू. तर आपण एक एक करून, म्हणजे मला नाही वाटत एवढे सगळे पॉसिबल होतील, खूप सारे आहेत. तर जेवढे होईल तेवढे मी ह्याच्यामध्ये नाव घेते. तर फर्स्ट आहे श्रेयू म्हणून, यूट्यूब पेमेंट किती येतो? तर फिक्स पेमेंट नसतो आणि आम्ही तुम्हाला हे सांगू नाही शकत, ॲक्च्युली हे इलिगल आहे आणि ह्याच्यावरती आम्ही तुम्हाला किती पेमेंट येतो ते नाही सांगू शकत, पण फिक्स नसतो असे. निकिता भोयार, दीदी तू कोलॅबरेशन करते तर त्याची नेमकी प्रोसेस काय आहे ते सांग ना. तर काही कोलॅबरेशन मी पेड करते तर काही अनपेड करते. प्लीज. तर दीक्षाच नाव आहे त्यांचं, सरनेम काहीतरी सरनेम नाही आहे. प्लीज ब्लाऊज कलेक्शन दाखव आणि दोन्ही साईड प्रॉपर दाखव प्लीज. तर मी आधी मला वाटतं 2 ब्लॉग केलेत ब्लाऊज कलेक्शनचे, तर तुम्ही ते प्लीज चेकआउट करा. आता परत एकदा मी अजून न्यू तर नाही केलेत म्हणजे, बट एवढं काही असं डिफरंट नाही केलेले. तर आधी भरपूर मी 2 व्लॉग केलेत, तुम्ही नक्कीच ते पहा. स्नेहल करडे, ताई दादा तुम्हाला भेटायची खूप इच्छा आहे, तुम्ही एकदा तरी मीटअप ठेवा ना. मीटअप नाही ठेवू शकत आता, कसं सध्या तरी खूप बिझी स्केड्यूल चालू आहे, पण नक्कीच तुम्हाला कुठे आम्ही भेटलो किंवा तुम्ही इकडे आले तर आम्हाला भेटू शकता. तुमची भूमिका तुमची जोडी खूप मस्त आहे, मी रोज व्लॉग पाहते तुमचे, रोज व्लॉग अपलोड करत जावा. तर थँक्यू भूमिका, पण रोज कधी कधी काही म्हणजे कामामुळे जमत नाही आहे. आत्ता सध्या तर खूप दिवसांनी हा व्लॉग येतो आमचा. तर अजून एक कमेंट आहे, पण त्यांचं म्हणणं आहे की माझं नाव नका घेऊ. मला असं वाटतं की मी तुझ्यासारखी सेम राहायला पाहिजे, मी तुझ्यासारखी सगळ्या गोष्टी घेते नवऱ्याकडून भांडून, आणि माझे हे क्वेश्चन जर यूट्यूबला घेतलं तर प्लीज नाव नको घेऊ माझं. तर तुमचं नाव नाही घेत आम्ही, बट तुम्ही असं नका करत जाऊ, भांडून नका घेत जाऊ हर एक गोष्टी. शिवानी तुमची कॅट कुठे गेली? तुम्ही तिला व्हिडिओमध्ये घेत का नाही? ॲक्च्युली ती आता खूप महिने झाले, तिला ॲक्सिडेंट झाला तिचा. ॲक्सिडेंट का म्हणजे ती रात्रीची अशी बाहेर निघून गेली होती, तर नेमकं तिला कुत्र्याने पकडलं का ॲक्सिडेंट झालं समजलं नाही, त्यामुळे ती कॅट नाही आहे आता आमच्यामध्ये. स्वरा, बोथ आर व्हेरी इन्स्पायरिंग कपल, सो स्वीट ऑफ यू. तर थँक्यू सो मच स्वरा. वर्षा भोर, स्किन केअर आणि फिटनेस टिप्स प्लीज दे. तर मी एक व्हिडिओ बनवला होता की म्हणजे तब्येत जर तुम्हाला कमी करायची असेल तर नक्कीच तुम्ही तो पहा. आणि फिटनेससाठी मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या खाण्यावरती आणि थोडंफार एक्सरसाइज केला पाहिजे. मला तुमचं घर खूप आवडतं, माझं पण एक ड्रीम आहे सेम तुमच्यासारखं घर बांधायचं आहे मला. नक्कीच बांधा. पूजा जाधव, आवडलं ना? माझी दाढ दुखते म्हणून मी बोलत नाही.
आणि डोकं पण दुखतं. उघडलं नाही तर अक्कलदाड यायला लागली मला. सान्वी कोकाटे, दीदी तू स्वतःला एवढं मेंटेन कसं ठेवलं आणि एवढी एनर्जेटिक कशी राहते नेहमी तू? ॲक्च्युली माझी तब्येतच अशी आहे आणि आत्ता सध्याला तर खूपच म्हणजे खूप कमी झाली आणि मला तब्येत वाढवायची. सेज म्हणजे अर्धवटच नाव आहे, सेज म्हणून 04. हाय ताई, तुझा आरी वर्कचं क्लास कंप्लीट झालं का? झालं असेल तर तू क्लास घेशील का? तर आता माझं नाईस क्वेश्चन. हां, माझं होईल आता कंप्लीट. आता लास्ट माझं एक थोडंसंच राहिलं, ते कंप्लीट होईल आणि नक्कीच मी घ्यायला आवडेल मला. तर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही नंतर थोड्या दिवसांनी किंवा 1-2 महिन्यांनी येऊ शकता माझ्याकडे. इट्स मेघू ताई, लग्नाला किती वर्ष झाली तुमच्या? तुम्ही खूप क्यूट दिसता सोबत. तर आमच्या लग्नाला आता ह्या जूनमध्ये 10 वर्ष होतील पूर्ण. आम्ही 2015 मध्ये लग्न केलं होतं. अजून पण कसं आहे म्हणजे भांग चेंज केलाय हे काय एवढे रील झाले खरं पण. इट्स अंकू, एवढे रील स्टार झाले खरं पण गरिबाला रिप्लाय देत नाही, काय फायदा व्हायचा? असं काही नाहीये. ऍक्च्युली रिप्लाय देतात हे आणि मी नाही देत, कारण की मी कमेंट सुद्धा असे वाचते मी, असं नाही की वाचत नाही, लाईक करते आणि काहींना रिप्लाय सुद्धा देते. फक्त मला मेसेज करायला ॲक्च्युली जमत नाही, हेच लक्ष देत असतात. कारण की तुम्ही मला बघू शकता, मी भरपूर साऱ्या गोष्टी दिवसभरात करत असते आणि मला टाइम द्यायला भेटत नाही हर एक गोष्टीला. स्वतःला पण मी थोडासा टाइम देते. काय तुमच्या आयुष्यभरातील प्रसंग? इट्स काजू, तुमच्या आयुष्यामधला अविस्मरणीय प्रसंग? तर म्हणजे एकतर मेन गोष्ट म्हणजे ज्यावेळेस म्हणतात ना की आपल्याला मुलं होतात त्यावेळेस तो एक आनंद वेगळाच होता, सगळ्यात जास्त म्हणजे न विसरणारा क्षण. आणि एक म्हणजे आमच्या घराची पूजा, जे आमचं ड्रीम होतं, ते दोन्ही कंप्लीट झाले आणि ते न विसरण्यासारखे प्रसंग आहेत आमच्या लाईफमध्ये. हे काय तुम्ही? श्रुती जाधव, तुम्ही एवढे आलेले ड्रेस साड्या काय करता? तर मोस्टली मी खूप वेळा म्हणजे घराच्या म्हणजे काय म्हणतात, घर जेव्हा आम्ही इकडे शिफ्टिंग करत होतो त्यावेळेस पण मी भरपूर सारे ड्रेसेस वगैरे साड्या काढल्या होत्या आणि जे आमच्या गावाकडे म्हणा किंवा मी असं देऊन टाकलेत खूप जणांना, ज्यांना घ्यायचे असेल त्यांना मी असं देऊन टाकलेत. आणि आता आहेत काही, मध्ये पण थोडंफार काढलं होतं मी आणि नंतर पण मी काढेलच आणि मी ते असं देऊन टाकते ज्यांना म्हणजे काय म्हणतात, जे घेत नाही, जास्त कपडे नसतात त्यांना मी देऊन टाकते. हे काय तू काय? सिद्धी सस्ते, तू कसं काय करतो एवढं सगळं मॅनेज, सगळं घर सांभाळतो? नक्की कोणाला बोलायला लागले म्हणजे ह्यांना बोलते का मला बोलते तेच समजलं नाही. कसं काय म्हणजे ते एक माणसाची जबाबदारी ती पार पाडायला लागते, ती जबाबदारी मी हुबेहूब पार पाडतो. जसे ज्याने की तुझे पप्पा असतील ते कसे पाडतात तसं काम करून कष्ट करून तसंच मी पण जातो कामाला. ऋतू सागर, तुम्ही जसं लव्ह मॅरेज केलं तसंच तुम्ही आरुष आणि अवनीला परमिशन देणार का? तर हो, नक्कीच देणार. मी आधी सुद्धा बोलले की असं नाहीये की हर एक गोष्टीत आता जी वेळ माझ्यावर आली होती, कसं असतं की आपल्याला आपले आई वडील कशा पद्धतीने समजून घेतात, म्हणजे आपण जो पाऊल उचलतो, म्हणजे जो मी डिसिजन घेतला पळून, म्हणजे माझ्यावर तशी वेळ आली, तशी तर वेळ येऊन नाही देणार मी, स्वतः लावून देईल त्यांना. हा, परमिशन देईल, कारण की स्वतः लावून देईल. अशी वेळ येऊन नाही देणार की तिने पार असं किंवा त्यांनी असं बाहेर जाऊन लग्न केलं पाहिजे पळून. आमच्या रिलेशनशिपला, तसं आमचं रिलेशन 2011 पासून आहे, ते आज 2024 चालू आहे, तर तुम्हीच अंदाज लावा आमच्या म्हणजे रिलेशनशिपला किती वर्ष झाले.
बापरे. इट्स अंकिता. दीदी तुला तिसरं बाळ होऊ दे ना. अवनी आरुष खूप गोड दिसतात का. तुझं ओरिजिनल काय तुझं ऑपरेशन झालंय. अरे बापरे, मला तिसरं बाळ बिलकुल नकोय. हे 2च लय झालेत मला. आणि ऑपरेशन नाही झालं माझं. पाहिजे पण तिसरं बाळ. कशाला पाहिजे, नको मला. लय त्रास देतात दोघं पण. आणि खरं तर ह्या दोघांमध्येच माझं हे, ह्यांना सांभाळा, हे करा ते करा, त्याच्यातच तब्येत डाऊन झाली. आणि मला आता तब्येतीकडे पण लक्ष द्यायचं स्वतःच्या. तिसरं बाळ झालं तब्येत होऊ पण शकते. नाही होऊ शकत. ऑपरेशन झालं तब्येत होती, असं काही नाही. असंच असतं. तुम्हाला काय वाटतं. नाही होत. माझी आवनीच्या वेळेस झालेली परत डाऊन झाली. त्यांना सांभाळता सांभाळता त्यांचं सगळं करता करता कसं व्हायचं. मिस राजू, तुम्ही जेजुरीला आल्यावर कळतं कसं नाही बरं. डायरेक्ट इथून गेल्यावर तुमच्या रील्स दिसतात राव. तुम्हाला भेटायची लय इच्छा आहे. अच्छा, मग तुम्ही जेजुरीत राहता का. जेजुरीत जर राहत असेल तर आता इथून पुढे येताना एक स्टोरी टाकायला, म्हणजे ते काय म्हणतात, मी येतोय तिकडं. पण कसं होतं त्याचा पण टायमिंग मिसमॅच होतो. बघणारे असं पण ती जेजुरीतच नाही, भरपूर ठिकाणी कुठेही जाऊन द्या. अरे तुम्ही आले होते का, तुम्ही येऊन गेले का. आणि कसं असतं, म्हणजे आम्ही जास्त स्टॉप घेत नाही. जिथं म्हणजे आपल्याला जायचं आहे तिथं डायरेक्ट स्टॉप घेणं. आणि माझ्यासोबत तिथं जेजुरीतले म्हणजे माझ्यासोबत जे माझे मित्रमंडळ आहेत ते असतात. आणि मग ते पटपट त्यांच्यासोबत सगळं उरकून जातं. म्हणून आम्ही तुम्हाला गावत नाही. पण जर भेटायचं असेल तर नक्कीच आम्ही एखाद दिवशी स्टोरी टाकू यायच्या आधी. मग त्या टायमाला आपण नक्की भेटू. आणि तशी भरपूर जण भेटतात पण, नाही का. एक कास्ट काय शब्द मनातले एकच कास्टच्या आहात का ताई. आणि शिक्षण पूर्ण झाल्यावर लग्न केलं का शिक्षण चालू असताना केलं. तर आम्ही दोघं अपोजिट कास्टच्या आहात. मी मराठी आहे आणि हे परीट आहेत, ओबीसी मध्ये. हां. तर आम्ही, आणि शिक्षण माझं चालू होतं, म्हणजे मी फर्स्ट इयरला होते त्यावेळेस आम्ही लग्न केलं. माझ्यासाठी आहे पायल. काय आहे पायलचं, तू काय काम करतो. म्हणजे ऍक्च्युली विषय काय, मी आता लेटेस्टला थोडे दिवस झालं काम सोडलंय. कुठे. हे काय इथं काय पल्लू ना. तर तिने विचारलंय की तू काय काम करतो. तर लेटेस्टला खरं सांगतो, म्हणजे मी आता एवढे दिवस काम करत होतो, पण कसं व्हायला लागलं याच्यामध्ये थोडंसं करिअर करायचंय म्हणून बाकीच्या कामाकडं मी थोडंसं दुर्लक्ष केलंय. त्यामुळे मी सध्या तर आता हेच काम करतोय. आणि मी शोधतोय पण म्हणजे काम, नाही का. म्हणजे सकाळचं मॉर्निंगच्या हिशोबात बसल 12-1 वाजेपर्यंत पार्ट टाइम सारखं. तर असेल तर मला नक्की सांगा. पुण्यातल्या पुण्यात जवळपास. तर नेक्स्ट तन्वी. दीदी आता तू एक न्यू शॉप ओपन कर. तुझे आरी वर्कचे ब्लाऊज खूप छान आहेत. तर आता लगेच नाही, पण नक्कीच म्हणजे तुमच्या आशीर्वादाने जर माझं अजून असंच चांगलं म्हणजे काम चालू राहिलं तर नक्कीच मी शॉप ओपन करेन. आत्ता सध्या तर घरातूनच करते, कारण की आपल्याला सुद्धा आपलं नवीन कलेक्शन, माझं वर्क तुम्हाला पाहायचं आहे. आणि म्हणजे माझ्याकडून तुम्हाला चांगले गेले पाहिजे ब्लाऊज वर्क करून. त्यानंतर मग मी तो पाऊल उचलणार आहे. तर तुमचा आशीर्वाद असंच पाठीशी राहू द्या. एज काय आहे तुमचं, तुम्हाला किती वाटतं. म्हणजे तुम्ही, म्हणजे आम्ही नाही सांगत, पण तुम्ही सजेस्ट करा. सांगणार नाही तुम्हाला काय वाटतं. आम्ही नाही सांगणार. म्हणजे असं वाटतं ना, म्हणजे मला कळलं पाहिजे नक्की मी कितीचा वाटतो. किंवा आज तर वेगळाच भांग पाडलाय आज तर. तर रसिका बँगल्स कलेक्शनचं व्लॉग टाकणार. तर बँगल्स मी जास्त करून ग्रीन बांगड्याच घालते. कलरफुल अजून तर म्हणजे एवढं नाही घालत. मला ग्रीन जास्त आवडतात. रोहिणी सागर, तुमची फर्स्ट मीटअप कुठे झाली. तर आमची फर्स्ट मीटअप रोडवर झाली. रोडवर झाली. त्याला काय आम्हाला समजतच नव्हतं कुठं जायचं. लहान होतो त्या टायमाला, म्हणजे माहिती नव्हतं कुठं जायचं. तर रोडवर झाली. आरती, हु इज युअर इन्स्पिरेशन. तर मला माझे मम्मी पप्पाच म्हणजे एक माझ्यासाठी आयडियल कपल आहेत. आणि स्ट्रगल पण भरपूर केलाय. तुमच्यासाठी कोण आहे. आत्ताच्या हिशोबाने बघू शकतो तर म्हणजे त्याचे मम्मी पप्पा तर ठीक आहे, त्यांनी भरपूर केले, डोळ्यासमोरच आहे. पण जर कपलच्या हिशोबाने बघत असेल तर रितेश देशमुख. म्हणजे त्या हिशोबाने जसं मला राहायचंय तर तो माणूस मी त्याला माझ्यात समजू शकतो. असं नाही, मी लय मोठं नाव घेतलंय.
प्रेम करताना एखाद्याने किती विचार करून प्रेम करावा, त्यावर ट्रस्ट कसा ठेवायचा? तर प्रेम करताना मे बी मला असं वाटतं की म्हणजे दोघांचं प्रेम सारखंच पाहिजे. आता पण जास्त सगळ्यात करून महत्वाचं त्याच्यामध्ये प्रेमाचा विश्वास पाहिजे एकमेकांवरती, की आपण विश्वास पाहिजे, पण कसं कुठपत असतं- काय करतो आपण, विश्वास महत्वाचा आहे ना. तुम्ही एकमेकांवर विश्वास ठेवला, आज तू माझ्यावरती प्रेम करते आणि मी त्यांचं प्रेम म्हणणं करते. कसं आहे की म्हणजे विचार करून कसं प्रेम करा आणि त्यावर ट्रस्ट कसं ठेवायचा. हा मग तेच म्हणतोय ना, विश्वास ठेवणं गरजेचं आहे. मला माहिती तुम्हाला सोडूनच जाणार आहे, त्यालाच तर म्हणतात ना प्रेम. हो, पण आजकाल असं होतं ना की मुलं एखाद्या मुलीचं जास्त प्रेम असतं किंवा मुलाचं पण जास्त असतं. हा, कधी कधी एकतर्फी पण मुलगी होतं. सोडून जाती आणि कधी कधी मुलगाच सोडून जातो प्रेमामध्ये. तर मला असं वाटतं की त्यांनी एकमेकांवर, जर तुम्हाला समोरचा मुलगा जर म्हणतोय की हा मला तुझ्याशीच लग्न करायचंय शेवटपर्यंत, तर त्याला ट्रस्ट म्हणा. मला ट्रस्ट तर नाही, जो वाटतं. तुमच्यासाठी रडला तो पण खरा म्हणू शकतो आपण. म्हणजे जो माणूस खरंच तडपडून रडतोय एखाद्यासाठी, ते पण खरं प्रेम म्हणू शकतो. आणि रडलाच पाहिजे माणूस त्याच्यामुळे, त्याशिवाय म्हणजे आजकाल कसं प्रेम झालंय की आजकाल सगळेजणी म्हणजे विश्वास आणि प्रेम ठेवतात, पण एखादा त्यातला सोडून जातो. मी नाही म्हणत की सगळे मुलंच धोका देतात, मुली पण आजकाल धोका देतात. तर त्या तुमच्यामध्ये एक विश्वास पाहिजे तुम्ही एकमेकांवरती, की हा आपल्याला शेवटपर्यंत आपली साथ द्यायची, हे एक तुमच्या दोघांमध्ये फिक्स पाहिजे. आजकाल कसं आहे, लग्नाचा वादा करतात त्यात पण सोडून देतात. तर असं नाही झालं पाहिजे. तुम्ही कुठल्याही म्हणजे शेवटपर्यंत म्हणतात ना, आई बापाला म्हणवणं की हा आम्हाला करायचं, ह्याच्याशीच करायचं, पण तुम्ही इतकं पण त्यांना म्हणजे काय म्हणतात ना, आजकाल खूप नवीन नवीन गोष्टी ऐकायला येतात. तर जाऊ द्या, ज्याचं त्याचं प्रेम असतं आणि तो कसं सक्सेस करतो त्याच्यावर डिपेंड आहे. ते सगळ्या ज्वेलरी कॉलॅब काय कलेक्शन व्लॉग करणं म्हणजे अनया, तुझ्या सगळ्या ज्वेलरीच्या कलेक्शनचा व्लॉग करणं प्लीज. तुझी ज्वेलरी खूप आवडते मला. तर नाही, नक्कीच सगळ्यांना आवडते, पण भरपूर सारी ज्वेलरी नाही का, भरून जाईल इकडं. कांचू, जसं तू व्लॉग करती खूप छान असतात तुझे व्लॉग, पण तुला कोणत्या यूट्यूबवरती लेडीजचे व्लॉग आवडतात का? ॲक्च्युली मी व्लॉगच बघत नाही कोणाचे, म्हणजे खरं सांगते रिअली मला नाही टाईम भेटत. पण मला काही काही जणांचे रील्स, कॉमेडी रील्स आवडतात, असं नाही की मी पाहत नाही. मग ते किती पण असू दे, कोण पण असू दे, ज्यांचे जास्त फॉलोअर्स नाही, मी ते पण पाहते, लाईक करते मला आवडली तर. पण मी यूट्यूबचे ब्लॉग नाही पाहत, मला नाही टाइम भेटत. म्हणजे मी बघतो, पण ही नाही बघत. मी नाही बघत, मी खरंच बघत नाही असतो. बघत. आता तुम्ही म्हणता ना की दीदी तू एवढा वेळ का काढते, तर मी कसं काढते मला माहिती. मी आता ब्लॉग पण बनवते ना, आज मला क्लासला सुट्टी झाली, तरी पण मी जर क्लासला गेले असते ना, तर क्लासवरून आल्यावरती मी जेवून बनवलं असतं. आता आवनी आली, आता तेवढ्या वेळात मी तुम्हाला आन्सर देते. मिस्टर अँड मिसेस परफेक्ट, लव्ह मॅरेज आहे का तुमचं? तर हो, आमचं लव्ह मॅरेज आहे. तुम्हाला म्हणजे माहिती नसेल तर आमचे व्हिडिओसुद्धा आहेत यूट्यूबवरती, नक्कीच तुम्ही पहा. सोनोडी, खरंच प्रेम हे खरं असतं का? तर असतं, प्रेम हे खरं असतं. मग ते कसं पण केलं तरी, म्हणजे म्हणतात ना, काहींचं अरेंज मॅरेज असतं, काहींचं लव्ह मॅरेज असतं. तर प्रेम हे प्रेम असतं, ते कधी पण होऊ शकतं. तर आवनी आली, आवनी हाय कर, आई तर येऊन हाय कर. इथं जम्बो काढला होता वाटतं. इथं काढला. हॅलो हॅलो. मधी मधी बोलू नका, आता व्हिडिओ चालू आहे. अश्विनी, सासरकडचा एक फॅमिली फोटो टाकशील का? तर सासरकडचे म्हणजे हो, नक्कीच टाकेन, म्हणजे टाकला पण आहे मी आईंसोबत, तर टाकेनच नक्की. आमचे ब्लॉग पण असतात, ब्लॉगमध्ये ताई असतात, सगळेजण असतात, पाहत जावा तुम्ही. थांब ना, इथं बस, असं अडवू नको, इथं बस खाली. श्वेताली, क्वेश्चन तर काही नाही ताई, पण खरंच तुम्ही बेस्ट कपल आहात. रिलेशन कसं निभवायचं ते तुमच्याकडून शिकावं. थँक्यू सो मच श्वेताली. कल्याणी,
कल्याणी, तुम्ही दोघं भांडण करता का ग दीदी, आणि आरीवर्कचे फोटो पोस्ट कधी करणार आहेस ग? तर हो, आमच्यात भांडणं होत असतात सगळ्यांमध्ये होतात. आणि आरीवर्कचं मी आता नक्कीच, आता माझा नवीन एक ब्लाऊज तुम्हाला पाहायला भेटेल फायडीमध्ये, तर तो तुम्हाला लवकरच मी माझ्या म्हणजे पेजवरती पोस्ट करेन. अरुणा, दीक्षा ताई अवनी खूप क्यूट आहे. तू बोल आता, काय बोल? थँक्यू. जोरात थँक्यू. तुला बोलले असं, तुला छान दिसते, तुला बोलले तुला छान दिसते. गौरी काकडे, आरुष आणि अवनी तुम्हाला व्हिडिओ करायला हेल्प करतात का? आणि ते दोघं पण ऍक्टिंग मस्त करतात. बिग फॅन ताई फ्रॉम धाराशिव. या क्या बात आहे. तर अवनी आरुष म्हणजे नाही देत त्रास, आधी लहान करतात ना ते, मदत पण करतात, पण व्हिडिओ काढ आरुष करतो, आरुष मदत करतो. आणि जर हिला काढायचे असतील तर ही स्वतः तिचं ऍक्टिंग करून शिकून आले असते. तिचं कसं असतं, तिला आम्ही कधीच कुठलं शिकवलं नाही, खरं खरं तुम्हाला सांगतो. तिने जेवढे पण आता रील्स बनवले किंवा व्हिडिओ बनवलेत ती स्वतः बघून करते. म्हणजे ती रील्स बघती ना तर ती स्वतः ऍक्टिंग करते तशी, आहे ना? निकू जाधव, तुमच्यासारखी लव्ह स्टोरी, प्रेम सर्वांचं सक्सेसफुल व्हावं. नक्कीच सगळ्यांचं सक्सेसफुल व्हावं आणि चांगलं टिकून चांगलं सक्सेस त्यांनी त्यांच्या प्रेमात करावं. तिथे नको जाऊ ना, ते पडेल, मोबाईल पडेल इकडे. योगिता, यार ताई तू खूप सुंदर आहे दिसायला आणि तुझी साडी ड्रेपरी खूप छान आहे. थँक्यू सो मच योगिता. काय नाव आहे, आथ्या. दादा तू वहिनीमुळे आता सक्सेस झाला आहे ना, लव्ह यू बिग ब्रो आणि वहिनी. हो, लक्ष्मी म्हणूया आपण तिला. साक्षी भालेराव, दी तू अवनीला कोणत्या इयर मध्ये स्कूलला टाकलं, आणि ती 2.5 इयरची असताना तिची कोणत्या प्रकारे अर्निंग घेत होतीस? तिला मी आता म्हणजे ऍक्च्युली मला तिला नर्सरीला टाकायचं होतं. आता 3 वर्ष पूर्ण व्हायला तिला, म्हणजे स्कूल चालू होतं आणि 2 महिने बाकी होते, पण तिच्या मॅडमनी नाही घेतलं तिला. तिच्या मॅडमनी तिला डायरेक्ट प्ले ग्रुपला घेतलं. ते म्हटले की नाही, अजून तिचं एज कम्प्लीट नाही झालं, ती लहान आहे, त्यामुळे तिला आता ती नर्सरीला आहे. आणि मला खरं तर तिला म्हणजे आता खरं तर तिला ह्या जून मध्ये ना, जुलै का जून मध्ये तिला 29 जुलैला तिला पूर्ण 4 म्हणजे कम्प्लीट होईल, पण तिला 2 महिने म्हणजे अपूर्ण असल्यामुळे मॅडमने डायरेक्ट तिला 1 वर्ष मागे टाकलंय आणि आता ती ह्या वर्षी नर्सरीला जाईल. आणि हुशार पण ती स्वतः तिचं करत असते अभ्यास. हो, म्हणजे करते ती तिचं सगळं. आता आपण यश यादव, त्या ताई त्या अवनीला का ग रडवते, ती किती क्यूट आहे, तिला नको रडवत जाऊ. तिला नाही रडवत, पण तिला एक सवय लागली. म्हणजे आमचा आरुष अवनी पण म्हणजे नाही का, लहानपणापासून आरुष पण तसंच आहे. म्हणजे काय बोलायचं मारायच्या आधीच नाही का तो रडतो. म्हणजे आपण जर त्याला म्हटलं की जेवायला म्हटलं की जेव रे आरुष, तर आरुष भाजी काय वगैरे असेल त्याला आवडत नसेल की तो नाही म्हणणार नाही की मला आवडत नाही, तो रडायला चालू होतो. हिचं पण तसंच, हिला कोण काय बोललं, आता तर छोट्या छोट्या गोष्टीवरती ती चिडती. तिचं काय झालं, आपण मोबाईल नको बघू म्हटलं की मग ती फुगून बसणार, मग त्याच्यावरती 10 मिनिटं ती रडणार. त्यामुळे आम्ही तर आता त्यांना सवय लागली तसं काय बोललं की रडायचं, तर ती सवय मोडणं म्हणजे मोडतोय आम्ही. मी तर आता पण तिला जर मी घेतलं नसतं ना इथं, तर ती फुगून रडून बसून तिथं रडत बसली असती, असं तिला सवय झाली. म्हणजे तिला कोणती पण गोष्ट आहे, काही नाही. ऐश केदारे, सो जास्त काही नाही, बस आता लाईफ मध्ये वेगळं काहीतरी स्वतःसाठी इच्छा असेल ते काय. स्वतःसाठी तर नाहीये, पण आता लाईफ मध्ये फक्त आता घर तर झाले, आता फक्त जे काय आहे ते म्हणजे आपलं जे काय आता घर बांधण्यासाठी कर्ज तर होतं, ते कर्ज फेडायचंय, मुलांसाठी करायचंय, त्यांना काहीतरी शिकवायचंय, त्यांच्यासाठी आता जगायचंय, म्हणजे त्यांना सक्सेसफुल करायचंय लाईफ मध्ये. नाही, अजून पण थोडस मोठं व्हायचं, म्हणजे व्हायचंय, पण अजून चांगले व्हिडिओ काहीतरी आहेत इच्छा अजून, त्या थोड्याशा कम्प्लीट झाल्या म्हणजे ते करणारच आहेत आपण लाईफ मध्ये.
पण मुलांचं पण करिअर घडवायचंय. शांत बस. काय अनघा, किती दिवस झाले व्लॉग नाही काढले का ग? काय झालं? कुठे बिझी होता तुम्ही? ॲक्च्युली आम्ही तर म्हणजे बिझी होतो. माझी आजी वारली, म्हणजे चुलत आजी आजी वारल्या. सगळे बंद केलं मग होतं. आम्ही थोडे दिवस ते बंद केलं होतं सगळं काही. 5-6 दिवस माझ्या बर्थडे पासून नाही आलं, त्यामुळं हे पण माहिती नाही रिझन कोणाला, पण मेसेज तर येतात, पण आम्हालाच चांगलं वाटत नाही की डेली ब्लॉग गेले नाही तर. पण डेली पण कसं होतं, आता तुम्ही बघत असाल तर तुम्ही जसे पहिले बघत होता तसे तुम्ही सुद्धा आत्ता थोडंसं नाही का, म्हणजे जे भरपूर दिवसांनी बघत असतील त्यांनी पण तुम्ही रोज बघा, म्हणजे अजून व्ह्यू जातील, अजून लोकांपर्यंत पोहोचतील. तर जे बघत नाहीये त्यांनी पण नक्कीच बघा ब्लॉग. तुम्हाला भेटायचंय, सगळ्यांना भेटायचं, म्हणजे नाही का खूप इच्छा आहे. तर ते मीटअप वगैरे ठेवायचं ते आपल्याला माहिती नाही कसं ठेवायचं, आणि त्याचं म्हणजे मागचं नियोजनच नाही माहिती, नाही तर आपण ते ठेवलं असतं. पहिले होतं टिकटॉकच्या टायमाला ते मीटअप वगैरे ठेवायचे, पण आता तसं काही नाही होते. तर कोमल यांनी जवळपास मला वाटतं 3 कमेंट केल्यात, आणि तसे सेम म्हणजे भरपूर सारे कमेंट आले. मला खूप छान वाटतं तुम्हाला तुमच्या जोडीला सोबत बघून. मला फार आनंद होतो. असेच खूप पुढे जावा, खूप मोठे व्हा, यशस्वी व्हा. सेम थोडं फारच मला लिहायचं भेटलं नाही. असंच ताई दोघं सोबत राहा, कायम खुश राहावा. त्यामध्ये थोडं फारच मला लिहायला भेटलं, म्हणून मी परत एकदा तुम्हाला मेसेज केला. ताई, तुमच्या प्रेमाला किती वर्ष झाले आणि तुमचं प्रेम खूप सुंदर आहे. असेच कायम दोघं सोबत राहा, एकमेकांची साथ कधी सोडू नका. तर थँक्यू सो मच कोमल, तू खूप मोठा म्हणजे असं 3 ह्याच्यामध्ये कमेंट केले. तर असे मला खूप सारे कमेंट आले, तर मी त्यांचे नाव नाही घेतले, पण थँक्यू सो मच सर्वांचं. खूप छान प्रेम आहे आमच्यावरती, आणि असेच तुमचे ब्लेसिंग्स आमच्यावर राहू द्या. तर सोबत राहून 15 वर्ष झालं, म्हणजे त्यांनी तो पण क्वेश्चन केला होता. 15 वर्ष नाही, 2011. म्हणजे सोबत म्हणजे रिलेशनशिपला आता लग्नाला झाले, म्हणजे लग्नाला आमच्या 10 वर्ष होती, आणि ते 4-5 वर्ष. असं तोंड करते का तिला केलं का ड्रॉइंग? दिसते का त्यात? मध्ये मध्ये बोलू नको, डिस्टर्ब करू नको. म्हणजे भरपूर जणांनी असेच मेसेज केला ते, त्यामुळे सगळ्यांना रिप्लाय देणं गरजेचं नाही. ना तर हा ब्लॉग जवळजवळ तुम्ही 2 दिवस बघचाल एवढा मोठा होईल. एवढे कमेंट आलेत, म्हणजे एवढे मेसेज आलेत. आणि खरं सांगू का, हे असे ब्लॉग बनवायला मज्जा येते. याच्या आधीचे पण 2-3 ब्लॉग आहेत असे क्वेश्चनचे, माहिती आहे. तर नाव नाही आहे त्यांचं, SH म्हणून आहे. दीक्षा, तुम्ही डेली यूजमध्ये पायात पैजण का घालत नाही? प्लीज डोंट इग्नोर. तर मला जास्त आवडत नाही म्हणून मी घालत नाही. म्हणजे मला असं वाटतं की मला सूट होत नाही म्हणून मी घालत नाही. पण माझ्याकडे आहेत 2 जोडी पैजण आहेत. एक ह्यांनी घेतले होते आणि एक मम्मीने. आणि त्या दिवशीच मला कोणतरी आमच्या फॅमिलीतलेच बोलले की तू पायात पट्टी का नाही घालत. तर मी नक्कीच घालेन, तुम्हाला घालून दाखवेन. नवीन प्रँक व्हिडिओ कधी टाकणार तुम्ही? डेलीचे मिनी ब्लॉग टाकणार का? म्हणजे डेलीचं टाकाय काय ना हो, म्हणजे कसं होतं लोकांना, म्हणजे सगळ्यांनाच म्हणजे थोडंसं नाही का असं वेगळं वाटतं की रोज रोज तेच बघतोय आपण, रोज रोज ते बघतोय. त्यामुळे रोजचं टाकायला रोजचं पण नाही टाकू शकत. युनिक काहीतरी पाहिजे, ज्याने की तुम्ही तर बघतायच कंटिन्यू, अजून आपल्याला फॅमिली जॉईन करायची, त्यामुळे आम्ही वेगळं काहीतरी बघतोय. तरी पण डेली मध्ये सुद्धा वेगळं काहीतरी करतोय. म्हणजे डेली हेच नाहीये की बाबा चला हे ते काम करते, हे काम करते, पण डेली मध्ये पण काहीतरी वेगळं, म्हणजे जे आम्ही घरात युनिक करतो ते तुम्हाला दाखवतोय. डेली पण टाकू शकतो असं. डॅडीज प्रिन्सेस, तुमचं लग्न होईल असं तुम्हाला वाटलं होतं का? आणि तुम्ही इतके पुढे जासाल वाटलं होतं का? तर नाही, म्हणजे मला तर नव्हतं वाटलं की म्हणजे लग्न होईल. पण लग्नासाठी मीच नंतर खूप म्हणजे होतं की हा केलं तर ह्यांच्यासोबतच करायचं.
मग लग्न झालं पण असं वाटलं नव्हतं की आम्ही एवढ्या पुढे जाईल. म्हणजे जिद्द तर होती, पण ह्या असल्या जिद्द होती. सोशल मीडिया थ्रू वरती जाईल नव्हतं माहिती, पण म्हणजे कष्ट करून तर म्हणजे मनात तर ठेवलं होतं की आता एखादी पोरगी आणली आपण घरी, तिला तिचं घरदार सगळं सोडून आणले, पण तिला कशाची कमी पडून देणार नाही हे शब्द मी तर तिला टाकला होता. आणि जिद्द होती, तुम्हाला खोटं नाही बोलणार. म्हणजे लिटरली म्हणजे माझं लग्न झालं होतं तर मी 3ऱ्या दिवसापासूनच मी डे नाईट काम करत होतो. जवळजवळ मी 1.5 ते 2 वर्ष रात्रंदिवस काम केले. त्या टायमाला मला पेमेंट खूप कमी होती, मग ती जिद्द होती मनामध्ये नाही का की बाबा मला करायचंय. कारण की त्या टायमाला आमच्याकडे पैसे खूप कमी होते आणि कवचित काही लोकांची साथ होती असं पण म्हणू शकतो. आणि त्यामुळं जिद्द तर होती, अजून पण जिद्द सोडणार नाही, अजून भरपूर करायचं असं. म्हणजे जिद्द अशी होती की मला अजून माझे शब्द मी ह्यांना पण बोलले होते आणि बोलले होते की कसं अशी वेळ त्यावेळेस कोण बोलत नव्हतं आमच्याशी, कोण माझ्या घरी येत नव्हतं, पण अशी जिद्द होती की अशी वेळ आणायची की ते सगळेजण आपल्या घरी आले पाहिजे. म्हणजे एवढं तर मनात होतं की आज खूप सहन केलं ना तर ती वेळ गेली पाहिजे आपली, आणि तसं झालंय. अजून जिद्द आहे, अजून भरपूर काय करायचंय. जिद्द पाहिजे माणसामध्ये नाही का, काहीतरी करून दाखवायची किंवा काय. मला पण असं वाटतं काही गोष्टीत मी कुठतरी कमी पडतोय. मला इथं जिद्द लावायची तिथं मी लावत नाही. म्हणजे त्याच्यावरती आता मला असं क्वेश्चन काढायचं यार का नाही लावू शकत. तर अजून आहे दिव्या कांबळे, त्यांचं ऍक्च्युली मला थोडंफार समजलं नाही. तुझा नवरा तुझं किती शिकतो काय ऐकतो असं बोलायचं होतं, काय माहिती. आणि तू घरच्यांशी भांडण नाही करत का, नाही ना करत असं त्यांचं क्वेश्चन आहे. तर मी म्हणजे माझं खरं तर वाद नाही होत, भांडण नाही करत मी माझी अजूनपर्यंत माझ्या सासूसोबत म्हणजे आईंसोबत कधीच मी वाद घातला नाही कोणत्याच गोष्टीवर, आणि मला इथून पुढे कधी घालायचं पण नाहीये. त्याच्यामध्ये आपलं रिलेशन खराब होतं म्हणून मी कुणाशीच भांडत नाही, नंदेशी पण नाही, सासूशी नाही, आणि ह्यांच्याशी तर होतच असतं आणि माझ्या मम्मीचं माझं नोकझोक थोडंफार चालूच असतं, पण ते काय ठीक आहे, आम्ही लगेच बोलतोय किती झालं. म्हणजे काय म्हणतात आईचा आणि लेकीचा वाद होऊन एक होतच असतात ते. ब्लॉग भरपूर मोठा होणार असं वाटतं मला. मयुरी, काय सहन केलं तुम्ही एक होण्यासाठी. तर खूप काय सहन केलं, म्हणजे खूप काय सहन केलंय ते तुम्ही आमचे यूट्यूबला लव्ह स्टोरीचे ब्लॉग नक्की पहा. त्यामध्ये आम्ही पूर्ण डिटेल म्हणजे पूर्णच सांगितले. आम्ही काय गोष्टी नाही सांगितल्या, पण तुम्ही नक्की ते ब्लॉग पहा, त्यामध्ये तुम्हाला समजेल की आम्ही खूप काय सहन मी सहन म्हणजे मी त्याच्यामधनं म्हणजे शिकलो पण भरपूर काय. म्हणजे नाही का तुम्हाला खरं सांगतो, म्हणजे त्यामध्ये आपल्याला माणसं ओळखायला भेटतात. नाही ना, म्हणजे असं त्याचं नाही, म्हणजे ते तर झालं, पण तुम्हाला म्हणजे शिकण्यासारखं म्हणजे तुम्हाला खरं सांगतो, म्हणजे माझे जास्त शिक्षण झालेलं नाही का. त्यावेळेस मला लिहिता वाचता पण येतं ना. माझे मित्र माझी चॅटिंग करायचे म्हणजे नॉर्मली, मग मी हळूहळू म्हणजे मला लिहिता वाचता येत नव्हतं असं पण म्हणू शकतो मी तुम्हाला. तर मी हळूहळू जसं हळूहळू मी आज मी भरपूर काही लिहितो, भरपूर काय वाचतो, हिच्याकडनं मी भरपूर काही शिकलो असं म्हणू शकतो. आणि बाकी ते त्यातनं भरपूर काही लोक पण ओळखता आले, आणि म्हणजे साथ पण भरपूर जणांनी दिली, अशी नाहीये की नाही. त्या काळात आम्हाला साथ पण अशा लोकांनी दिली, ते अजून लक्षात आहे आमच्या की हा आम्हाला त्या काळात कुणी साथ दिली होती, आणि अजून पण आम्हाला ते चांगलेच वाटतात लोक. पण खूप काय असं शिकायला पण भेटतं की कोण आपल्याला कोण साथ देतं, कोण म्हणजे वाईट, असं भरपूर सारं झालंय. तर जाऊ द्या, असं होतच असतं लव्ह मॅरेज मध्ये. जाऊ द्या, ती ठेच लागली म्हणून आज आम्ही इथपर्यंत. तर श्रद्धू, काय विचारू हाच प्रश्न आहे, कारण तुम्ही दोघांनी जे स्ट्रगल केलंय त्याचे आज हे फळ आहे. तर थँक्यू सो मच. बरोबर, आम्हाला पण असंच वाटतं की जे काही आपण सोचले फळ आहे. आणि खूप सारे छानच कमेंट आलेत ऍक्च्युली. म्हणजे असं क्वेश्चन पेक्षा त्यांनी आम्हाला जास्त करून ब्लेसिंग्स दिल्यात, आणि तेच बघून खूप छान वाटलं. तुमची लव्ह स्टोरी खूप छान आहे, मी रोज तुमचे व्हिडिओ पोस्ट बघते. थँक्यू सो मच. थँक्यू. तर खूप जणांनी आमचं एज खरं तर खूप जणांनी नाही, तुम्ही सजेस्ट करून मला कमेंट करून सांगा, मग मी तुम्हाला माझे ज्यांनी कमेंट केला मी पर्सनल रिप्लाय पण देईल की आमच्या दोघांचं किती एज आहे. पण त्याच्या आधी तुम्ही सजेस्ट करा, म्हणजे मला सांगायचं नाही तुम्हाला. मी सगळे व्लॉग बघतो, पण इंटरेस्ट फक्त कॉल प्रँकलाच येतो, धनीच्या किंवा तुम्ही केलेला. तर थँक्यू सो मच. असं काय नाहीये, म्हणजे इंटरेस्ट तर भरपूर, म्हणजे तुम्ही माझ्या आईसोबतचे व्हिडिओ बघितले नसताल,
माझ्या आई सोबतचे व्हिडिओ बघा. म्हणजे त्यांना कॉल प्रँक आवडतात. अच्छा असं आहे का? नाही मध्ये तर ते म्हणजे त्याला आता लास्ट कॉल प्रँक केला तर धन्य आलती त्या टायमाला, त्याच्यावरती म्हणजे थोडेसे काय बोर झाले म्हणजे असं म्हणत होते. पण मे बी सगळ्यांना काही लोकांना आवडतं पण की होतं त्याच्यामध्ये मजा येते. हेअर हायलाइट्स कसं आहे केलं तर काय प्रॉब्लेम तर येत नाही ना? आणि कसं आहे हेअर हायलाइट छान दिसतात पण मी कसं हायलाइट सोबत स्मूथनिंग केलती ना आवनी, तर हे हायलाइट सोबत मी स्मूथनिंग केली होती त्यामुळे माझा हेअरफॉल खूप होत होता. तर तुमची इच्छा, तुम्हाला करायची असेल तुम्ही एकदा ट्राय करू शकता, पण हायलाइट नॉर्मल करा जेणेकरून तुमचा हेअरफॉल नाही झाला पाहिजे. आय नो इट्स म्हणजे एकाची 2-3 जणांची कमेंट आली होती की घराला ऑलराऊंडर खर्च किती आला. तसं आमचं म्हणजे दुसऱ्या फ्लोअर पासून वरपर्यंत बांधलं. म्हणजे आम्ही 2 फ्लोअर टाकलेत. फर्स्ट मध्ये माझे भाऊ बहिणी राहतात आणि सेकंडला मी राहतो आणि वरती 2 खोल्या भाड्याने काढल्यात. तर आणि इंटरनलचं तर वेगळंच आहे. तसं बघायला गेलं तर माझ्या हिशोबात 23-24 लाख रुपये कुठं नाही गेले असं. हे काय ग? राणी शिंदे, तुम्ही दोघं गाण्यामध्ये किंवा पिक्चर मध्ये काम कधी करणार? गाणे आलेत ना, ताई आमचे गाणे आलेत आतापर्यंत 3 गाणे आमचे युट्यूबला आहेत. पिक्चर मध्ये नक्कीच करू. अपॉर्च्युनिटी आली तर नक्कीच करू. मिस सृष्टी दीदी, तुला विठ्ठल दादाची कुठली गोष्ट आवडली म्हणून तू त्याला जोडीदार म्हणून निवडला? ॲक्च्युली त्यांचा माझ्यावरती खूप जीव होता. म्हणजे ते माझ्यासमोर खूप वेळा रडलेत की म्हणजे नाही का, खूप वेळा रडले. आणि त्यांचं प्रेम, मेन गोष्ट मी त्यांचं प्रेम बघूनच त्यांच्यापाशी आले. ते मला खूप प्रेम करायचे, जीव लावायचे आणि त्यांची इच्छा होती की मी त्यांच्याशी लग्न करावं म्हणजे शेवटपर्यंत. मग मला असं वाटलं की जो आपल्यासाठी रडतो, जो आपल्यासमोर म्हणजे आपल्याला एवढा जीव लावतो की जर मी अरेंज मॅरेज केला असेल, मला जर तसा मुलगा भेटला नसता किंवा पडेल, मग हे सगळ्या गोष्टी मी त्यांच्यात पाहिल्या आणि त्यामुळे मी त्यांच्याशी लग्न केलं. खूप सारे कमेंट आहे, खूप. हा, आणि ज्यांना कोणाला रिप्लाय नाही दिला त्यांनी राग नका मानू. परत वाटलंच तर आपण नेक्स्ट टाइम ब्लॉग केला त्याच्यामध्ये देऊया, कारण की भरपूर सारे क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये, भरपूर सारे प्रश्न विचारलेत. काय महिला किती काय महिन्याला किती मला वाटतं कमवता तुम्ही इंस्टाग्रामवर, तर इंस्टावर काय पेमेंट नसतो. नाही, मला नाही माहिती भेटतं का नाही, पण म्हणजे आम्हाला नाही भेटत आहे. किंवा ज्यांचं अकाउंट बाहेर देशात उघडलंय, म्हणजे काय कंट्रीतला पेमेंट चालू आहे, पण इंडियामध्ये ह्याला इंस्टाग्रामला पेमेंट नाही भेटत आहे. तर जे काय कमवत असेल प्रमोशन वरतीच जे काय आहे ते, ज्याला ड्रेसेस येतात त्याच्यावरती, किंवा ऍड प्रमोशन करतोय, कुठल्या क्रीमचं करतोय किंवा काय करतोय त्यातनंच भेटतंय. बाकी ह्याच्यावरनं नाही भेटत. युट्यूबवरनं भेटतं. तुम्ही सुद्धा चॅनल करू शकता, तुमच्याकडे काय कला असेल तर. लय मोठा ब्लॉग आता. नमू, तुमचं लग्न असल्या परिस्थितीत झालं, मग तुम्ही एवढेवर कसं काय आलात, काय सांगा ना तुमच्याबद्दल. तर म्हणजे आम्ही भरपूर असं झालं, म्हणजे आम्ही तसं स्ट्रगल पण केलं, त्यामुळे आज इथे कष्ट केले, काम केले. मी पण जॉब करायचे, हे पण डे नाईट काम करायचे. त्यानंतर आम्हाला असं टिकटॉक प्लॅटफॉर्म भेटला, इंस्टाग्राम भेटलं. हळूहळू आम्ही म्हणजे प्रगती होत गेली, त्यामुळे आज इथे नाही. पण त्या टायमाला पण म्हणजे भरपूर वर गेलो असतो, पण त्या टायमाला माहिती नव्हतं. त्याच्यातनं पैसे भेटत होते बाबा, टिकटॉक मधनं पैसे भेटायचे. ज्या टायमाला मी माझी इन्कम काढली होती, म्हणजे मला माहिती नव्हतं की त्यातनं भेटतात म्हणून. पण त्यातनं ज्या टायमाला कळलं ना की एवढे पेमेंट जमा झाले, तुम्ही आत्ता मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही थोडेसे हैराण असाल, अरे बापरे एवढे. तर आमच्या दोघांचं पण अकाउंट होतं, त्या अकाउंटमध्ये नाही का जवळजवळ कितीतरी लाख रुपये जमा झाले होते. आणि
ते चायना मटेरियल बंद पडायच्या हिशोबात मग मी सगळी प्रोसेस केली होती, पण ते बंद पडलं. मला खूप खराब वाटलं होतं, आमचे एवढे पैसे गेले ना, आम्हाला माहिती नव्हतं. नाहीतर आमचं अजून थोडंसं लवकर पण हे झालं असतं. नको खूप बडबड करू. आहे का, चालू आहे का? गायत्री, किरण, तुमच्या दोघांची बॉन्डिंग कशी टिकून ठेवली तुम्ही? तर त्यामध्ये फक्त विश्वास आणि भांडणं तर होतच असतात, पण ते पण मिटवून त्यामध्येच आपल्याला एकमेकांसोबत राहायचं आहे, कारण की प्रेम पण आहे आमच्यामध्ये अजूनपर्यंत, म्हणून तर आमचं एक एवढं बॉन्ड टिकलंय. जर कसं असतं, एकमेकांनी एकमेकांना समजून घेतलं पाहिजे हर एक गोष्टीमध्ये. क्लास पूर्ण त्या प्रमोशनला लय कमेंट, म्हणजे लय सारे क्वेश्चन आलेत. त्यामुळे म्हणजे असे भरपूर जणांनी विचारले, तुम्हाला आम्हाला भेटायचंय, तुम्ही खूप छान दिसता, तुमचे व्हिडिओ छान असतात. असेच आहेत, म्हणजे मोठे मोठे पण आहेत. बापरे, काय कमेंट आली. तुमच्या लग्नाआधी जे तुमच्या प्रेमात आडवे आले त्या लोकांना काय टॅग द्याल? आणि अशा काही गोष्टी नाही, काही नाही देणार, काही नाही. ज्या आम्ही काहीच टॅग देणार नाही. ताई, मी खूप वेळा कमेंट, काय नाव बघायचं, कुठं? महेश, काय हे महेश गोफाने. ताई, मी खूप वेळा कमेंट करते, पण तुम्ही कधी माझं नेम नाही घेत. खूप मोठी फॅन आहे, एकदा नाव घे. तर थँक्यू सो मच थँक्यू. महेश. मुलगीचं डीपी आहे पण नाव काय? आम्ही तुमचे रोज ब्लॉग बघतो, तुम्हाला आमच्या फॅमिलीला भेटायचं आहे. आमच्या घरच्या तुमचे फॅन आहेत. थँक्यू सो मच. सगळे बघतात, म्हणजे मला असे खरं म्हणजे नाही का, असे भरपूर, म्हणजे ज्यांचा माझ्याकडे कॉन्टॅक्ट आहे ते मला फोन करून म्हणतात, खूप छान करतोय तू. माझे घरचे सुद्धा बघतात, त्यावेळेस अजून प्राऊड फील होतं. घरी सांगतो ना की अरे हा माझा मित्र आहे, अजून भारी होतं. आता काय ताई, आता 4 व्हीलर घेऊन टाक, तेवढं एक स्वप्न कंप्लीट कर. आता काय चित्रा? हो नक्कीच घेऊ. थोड्या 2-3 वर्षांनी बघू. थोडासा लोड आहे आम्हाला. म्हणजे नाही का, सध्या त्याची गरज भासत नाही म्हणून, नाहीतर एवढ्या ह्याच्यात पण घेऊ आपण. त्याला काय, म्हणजे तिच्या मम्मीची, पप्पाची, भावाची आहे ना, मग ते घेऊन जातो आम्ही कधी. तुम्ही जे कुठलं वाजता दीदी, क्वेश्चन, तुम्हाला नात्यात विश्वास किती असायला पाहिजे, सो ते तुटायला आला असेल तर काय करायचं? काय? दीदी आणि दादा, एक क्वेश्चन, तुम्हाला नात्यात विश्वास किती असायला पाहिजे, सो ते तुटायला आलं असेल तर काय करायचं? विश्वास 100% पाहिजे. विश्वास पाहिजे आणि त्यात प्रेम पण पाहिजे. विश्वास पाहिजे, विश्वास 100% पाहिजे. विश्वासावरतीच म्हणजे म्हणू शकतो आपण, एखाद्यावरती आधारित राहू शकतो. तर तो विश्वास आहे, हा बाबा हा मला म्हटलाय की हा मला पैसे देणार आहे, तर हा देणार आहे मला, माझा विश्वास 100% आहे मला तो देणार. मग ते प्रेमावर पण, हा माझं ह्याच्यावरती प्रेम आहे, तर माझं प्रेम 100% आहे त्याच्यावरती असं. आणि जर ते तुटायला आलं असेल तर अजून थोडा विश्वास टाका, त्याला 200% करा, म्हणजे ते तुटणार नाही. तू रांगोळीचा क्लास केला आहे का दीदी? दिवाळीमध्ये तू खूप छान रांगोळ्या काढल्या होत्या. तर नाही, मी क्लास नाही केला, पण मला आवड आहे, मी लहानपणापासून काढते. मला तुम्हाला दोघांना काय खाली कुठलं? कधी मला तुम्ही दोघं खूप आवडता. आम्ही कधी आलो पुण्यामध्ये तर आम्हाला भेटा. नक्की नक्की भेटूया. खूप मोठा ब्लॉग होईल. मला काय वाटतं अजून एक बनवून ठेवू का? खूप मोठा ब्लॉग, कारण की आज जवळजवळ 40-45 मिनिटाचा. आपण आता मेन काहीच वाचू.
खूप सारे तुम्ही यूट्यूब चॅनल कसं ओपन केलं, म्हणजे कसं काय विचार आला ते ओपन करायचं? म्हणजे विषय काय होता, त्या टायमाला ही एक प्लॅटफॉर्म चालवत होती त्या टायमाला. म्हणजे ही एक म्हणजे त्या टायमाला ही इंस्टाग्रामवरती व्हिडिओ बनवत होते असं म्हणू शकतो. आणि मी मोज म्हणून एक ॲप होता त्याच्यावरती व्हिडिओ बनवत होतो. आणि आरुष त्या टायमाला लय क्यूट होता आणि आरुष लय काय बोलायचं, त्या आरुषसाठी उघडलं होतं यूट्यूब चॅनल. तर आरुषचा दुसरा का तिसरा व्हिडिओच आहे ना 1 मिलियन क्रॉस झाला होता. तेव्हापासून सुचलं की हा अजून ह्याच्यावरती आरुषचेच व्हिडिओ टाकायचे. पण भविष्यात तसं झालं नाही, त्यात आम्ही पण ऍड झालो आणि आमचेच व्हिडिओ टाकत गेलो. असं रेश्मा दादा कडून ऐकायचंय थोडे दीक्षादी बद्दल. काय ऐकायचंय? काय माहिती, काय कौतुक ऐकायचंच नाही तर काहीतरी. कौतुक तर मी करत असतो, तुम्ही सगळ्या व्हिडिओ मध्ये बघत. हे तू आवनी खाली बस बाळा, खाली बस. कौतुक तर मी तिचं करतच असतो. तुम्हाला काय राग बघायचंय का? हा, राग दाखव मग. राग नाही दाखवत मी, म्हणजे आमच्या अवनीला राग आला आता. अवनी सगळं दाखवू शकते. आपण फर्स्ट कमेंट वाचवता. छोट्या परिस्थितीत छोट्या परिस्थितीतून खूप मोठे झाले, अजून पुढे जा. खूप छान जोडी आहे तुमचा छोटा परिवार. थँक्यू. विठ्ठल दादाच्या आईचं काय सोबत? विठ्ठल दादाची आई तुमच्या सोबत नाही राहत का? तर आई आज ती सोबतच म्हणू शकतो आम्ही. आमची पूर्ण बिल्डिंग आहे. तर खाली माझ्या बहिणीचा परिवार राहतो खाली ग्राउंड फ्लोअरला. तर आई तिकडेच राहते नाही का. ते येत असते ती इकडं. वेगळं काय नाही असं. म्हणजे त्यांना आम्ही म्हंटलोय सोबत राहा, पण त्यांना खालीच राहू वाटतं म्हणून त्या खालीच असतात. माऊ तू लाईफ मध्ये सक्सेसफुल झाली, ते कशी झाली सांग मला, पण तुझ्यासारखं सक्सेसफुल व्हायचंय तर नक्कीच हो. कष्ट करत राहा, जिद्द ठेवा, चांगले विचार ठेवा, सगळं होईल. चांगली माणसं पण होऊ शकतात. मोहिनी ठाकूर, वहिनी तुमचे हेअर खूप मस्त आहे, तुम्ही काय यूज करता? सध्या तर मी काहीच यूज करत नाही, कारण की डॅमेज झालेत ते स्मूथनिंग केराटिन करून. बघ काय मेसेज केलाय. तर आकाश फाळके वल्ले व्हायचा मेसेज आलाय बघा त्याच्यात पण. शंकर महाराज यांच्या कृपेने तुम्ही अजून पुढे जावे हीच प्रार्थना. तर थँक्यू सो मच भाऊजी, तुमचा आशीर्वाद असंच आमच्या पाठी राहावं आणि तुमच्या पण पाठी राहावं. माझा पण क्वेश्चन आहे त्यामध्ये बघ, वाचलं का नाही? विठ्ठल पंढरपूरची कमेंट, तुझं प्रेम माझ्यावरच कमी होईल का? तर माझं प्रेम तुमच्यावरती कधीच कमी होणार नाही. क्वेश्चन होता फक्त तो. नाही होणार माझं प्रेम. हा मी क्वेश्चन सांगतो, मला माहितीये ना, म्हणजे मी विचारलेला प्रश्न आहे तुला. फर्स्ट कमेंट काय? फर्स्ट टाइम तुम्ही वीर यात्रेला आलेला, तुम्हाला कसं वाटलं यात्रेला येऊन? तर खूप छान. आज तुला खोटं नाही दाखवणार, म्हणजे माझा फोन आता तिथे लागलाय. म्हणजे कोण आहे? भूषण. हा, मग भूषणनेच कमेंट केली होती की दादा या वर्षी तू तारीख वगैरे सांगितली भूषणनी. तर थँक्यू सो मच भाऊ, मी या वर्षी सुद्धा येईल आणि तुला फोन करेन. मी तेच सांगणार होतो तुझं नाव घेऊन आता. म्हणजे भूषणने आम्हाला बोलवले. खूप भारी असते, खूप गर्दी असते आणि खूप मजा पण येते माहिती का. तर आम्ही या वर्षी सुद्धा नक्की येऊ. तर खूप सारे छान ब्लेसिंग्स आलेत आणि कमेंट्स आलेत एज बद्दल, आमच्या ब्लॉग बद्दल. पहिली बदली बहिणीच केली वाटतं काय? नाही हो, ही लास्टला आलेली कमेंट आहे. हा, तर अजून सोवी राठोड दादा, अवनी दादा तुमच्यावर रागवतात का किंवा तुम्ही दादावर? तर मला असं वाटतं माझ्यापेक्षा जास्त दादाच माझ्यावर फुगून बसलेला असतात, है ना? येतो मला राग, ह्यांना खूप राग येतो, सारखंच फुगून बसतात माझ्यावरती आणि मला फुगलेले माणसं आवडत नाहीत. असं समज. तर दादाला खूप राग येतो मला राग. बघितलं, दादाच्या तोंडून ऐका तुम्ही. येतो मला राग. तुम्ही चुका करणार, मला बोलून नाही दाखव. स्वतःच्या चुका माणसाला स्वतःला कळल्या पाहिजेत. मी काहीतरी चुकतोय म्हटलं त्या डोक्यात बसलं पाहिजे, हा मी तरी कुठतरी चुकतोय
कळलं पाहिजे ना. किती एकदा सांगितलं, दोनदा सांगितलं, 4-4 वेळा तीच गोष्ट सांगून सुद्धा जर त्या माणसाच्या डोक्यात बसत नसेल तर मग त्याला फुगणंच गरजेचं आहे ना. मी नाही बोलणार, साहजिकच आहे ना. सारखंच फुगतात आणि मला फुगलेलं आवडत नाही. मला असं वाटतं माणसाने हॅप्पी राहावं. लाईफ एकदाच भेटली त्यामुळे हॅप्पी राहावं. हॅप्पी राहतोय, जास्त ते राहायला नाही पाहिजे. तर राहते त्याचा विषय नाही. हॅप्पी राहतोय म्हणजे मी हॅप्पी आहे. हॅपी जरी राग आला असेल तरी मी माझ्या मित्रांपाशी जाऊन मी हॅप्पी राहू शकतो. तिथंच हॅप्पी राहतात. माझ्यासमोर फुगलेलं असतात आणि मग मी कुणाचं तोंड बघायचं, फुगलेल्या माणसाचं बघायचं का नाही ना. सांगितलेल्या गोष्टी करावं. आता हे मित्रांपाशी जातात, मी कुणापाशीच नाही, मी घरातच बसलेले असते. मग मी पण घरातच असतो, मी कुणापाशी जात नाही. काय नको सांगू तू. खाली जात की तुम्ही? खाली जातो. मग मी काय तुझा फोन नाही काय मला 5 मिनिटांनी या घरी. जाऊ द्या शैलेश. तर हे शैलेशचा कमेंट आले, दीदी सर्वात जास्त हॅप्पी कधी झालतीस? सर्वात जास्त हॅप्पी मला ज्यावेळेस आरुष झाला होता त्यावेळेस. म्हणजे म्हणतात ना लाईफ मधली सगळ्यात मोठी जे आई होणं ही खूप मोठा म्हणजे वेगळाच आनंद असतो. आई झाला तर तो आनंद फक्त एक लेडीजच म्हणतात ना. मला तर वाटतंय की मी खूप म्हणजे मी ज्यावेळेस आई झाले त्यावेळेस मला कळलं की आई ही काय असते, आपली मम्मी. आपण तुम्हाला कधी खुशी झाली सगळ्यात जास्त? मला नाही प्रश्न आला, तुला आला तर तू सांग. मला तर सगळ्यात जास्त आनंद त्यावेळेसच झालता, आरुच्या वेळेस. दोन्ही वेळेस तो आनंद वेगळाच असतो आणि तो हर एक लेडीजला तुम्ही. मला म्हणजे अवनीच्या टायमाला नाही, आरुच्या टायमाला म्हणू शकतो, पण अवनीच्या टायमाला मला सदमा बसला होता एकदम. कारण की हिला झटका आला होता त्या टायमाला, दवाखान्यामध्ये पडले होते, आम्ही सगळे घाबरलो होतो आणि डॉक्टरने मला म्हटले होते की सही करा, त्यांना काही होऊ शकतं, आमच्याकडं एमर्जन्सी ते ICU नाही आहे, तर तुम्हाला इकडनं दुसऱ्या दवाखान्यात नाही लागल. त्यामुळे अवनीच्या टायमाला भरपूर. आणि तिथले 2-3 अजून पण मी त्यांना फॉलो करतो, ते अजून माझ्या कॉन्टॅक्टमध्ये. 2 नर्स होते, एक लेडीज होते आणि एक जेंट्स होते. त्यांनी मला त्या टायमाला भरपूर मदत केली होती. थँक्यू सो मच भाऊ. तर चला, बस झाला का? भरपूर झालं. तर राहिलेला वाटलंच तर तुम्हाला झालं म्हणजे काय काय आपण नाही वाचले कारण की खूप सारे एकसारखेच कमेंट होते एज रिलेटेड. तर तुम्ही राग नका मानू, ज्यांना कोणाला रिप्लाय भेटला नाही तर खरंच मनापासून सॉरी म्हणतो तुम्हाला. कारण की होतं त्याच्यामध्ये, आमचं रिप्लाय नाही दिलं, आमचं दिलं नाही, पण भविष्यात नक्कीच तुम्ही आता पण कमेंट करू शकता, त्या कमेंटला तुमच्या नक्कीच रिप्लाय देईन मी, एवढी ताकद तुम्हाला सांगतो. तर थँक्यू सो मच. खूप सारे छान छान कमेंट्स केले आणि आमचा ब्लॉग आम्ही इथेच बंद करतो कारण की मला वाटतं खूप मोठा झाला असणार आहे. मी टायमिंग पण पाहिला नाहीये. तर असेच तुमचं प्रेम आमच्यावर कायम असू द्या. तर चला बाय बाय. चला गाईज बाय बाय. कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट मध्ये सांगा. आणि आपण प्रयत्न करतोय रोजच ब्लॉग टाकायचं. तर तुम्हाला सुद्धा नवीन काय बघायला पाहिजे असेल तर त्याचं पण कमेंट करा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जावा चॅनलला सबस्क्राईब करा. चलो गाईज.